महायुतीचं जे आहे सरकार निश्चितपणे पुन्हा एकदा निवडून येईल. महायुती सरकार स्थापन करेल 100%. निवडणूक आलेले आहेत त्याच्यामुळे ते बोलणार हे बोलणार हे चालूच राहणार आहे. आता ह्या निवडणुका संपेपर्यंत आपल्याला भरपूर अशा बातम्या मिळत जाणार आहेत. का माहिती आहे जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे ते निवडणुका घेण्याची तयारी झाली आहे का, अधिकारी नेमले गेले आहेत का, बूथ्स वगैरे जे आहेत त्यांच्या जागा नक्की झाल्या का, त्यातले कोण कोण अधिकारी आहेत, काय आहेत, कसं काय त्यांना प्रशिक्षण दिलं आहे का, ह्या अनेक गोष्टी असतात. त्याचा ते आढावा घेत असतात ज्या ज्या राज्यात निवडणूक आहेत त्या राज्यात. मी काय बोलणार नाही कारण काय बोलू म्हणजे ही अशा प्रकारची जी आहे ज्या काही घटना ज्या घडते आहेत ती पहिल्यांदाच या महाराष्ट्रात घडते आहे की ते शरद पवार साहेबांकडे आहेत. मग तिथून ते जातात भाजपकडे जायचं म्हणतात, मग तिथे मी थांबलेलो आहे ते आहे काय 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 मग परत ते म्हणतात मी शरद पवारांकडे आहे. तर मला काही कळलं नाही ते काय नक्की काय आहे ते मला काही समजत नाही. जे वर्तमानपत्रातून वाचतं तेवढंच मला कळतं. ते असं आहे ना की कोण काय बोलेल कोण काय त्याला काय आता आपण उत्तर देणार. मी त्यांना नाही काही उत्तर देऊ शकत ना. कोणा काही आरोप करतात ते जरांगी पण प्रत्येक कोणा आरोप मागे म्हणजे हे विरोधी पक्षाचे नेते मिटिंगला का नाही गेले, त्यांना रोग भरला का. आता सिनियर नेत्यांच्या बाबतीत रोग भरला का बोलणं कसं काय हे असं काही बोलतात. त्याच्यात मी काय करणार, काय कॉमेंट कोणावर करणार. आमच्या त्या ओबीसीच्या संदर्भातल्या इतर काही गोष्टी ज्या आहेत 2 वॉर्डचा एक मतदारसंघ का 4 वॉर्डचा एक अशा काही काही अनेक गोष्टी त्या जर कोर्टामध्ये अडकल्या असतील तर निवडणुका कशा येणार. एक तर आमच्या ज्या ओबीसीच्या निवडणुकाच्या 92 नगरपालिकांमध्ये ज्या आहेत संस्थांमध्ये ओबीसी शिवाय निवडणुका झाल्या. आम्ही त्याच्यातही गेलो बाबा आमच्या ओबीसी 0 ओबीसी असं कसं काय करता येणार तुम्हाला. त्या निवडणुका घ्याव्या लागल्या. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला 15 दिवसात निवडणुका घ्या. तर त्यासाठी भांडणारच ना आम्ही. अधिकार सोडून द्यायचा आम्ही. ते ठीक आहे आता कोर्टाने लवकर निर्णय दिला तर ताबडतोब होतील.